हे गाइस, वेलकम टू द ज्युडिशियल विंग्स, द नॉलेज ऑफ ज्युडिशरी एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेशन. मी ॲडव्होकेट पल्लवी गावंडे पुन्हा तुमच्यासोबत आहे. आणि आज आपण JMFC प्रिलिम्ससाठी IPC जेवढं मोठं बुक आहे आपलं IPC 511 सेक्शन त्याच्यामध्ये पूर्ण दिलेले आहे. तर त्यामध्ये आपण काय इम्पॉर्टंट आहे आणि काय आपल्याला परीक्षेमध्ये आता सध्या येणार आहे त्याबद्दलच आपण इथे चर्चा करणार आहोत. तर तुम्ही तुमचे बॅरॅक्ट सोबत ठेवला तर दॅट इज वेल अँड गुड, कारण की इथे आपण काय सेक्शन, कुठले सेक्शन महत्त्वाचे आणि कुठले सेक्शन आपल्याला त्यातनं रीड करायची गरज आहे एवढं आपण इथे पाहणार आहोत. सो आज आपण सेक्शन जो पहिला पूर्ण पोर्शन आहे 106 सेक्शन पर्यंतचा तितका कव्हर करूया. नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दुसरा पोर्शन कव्हर करूया. सो पनिशमेंट ऑफ ऑफेन्स कमिटेड विदिन इंडिया. सेक्शन 2 जो आहे IPCचा हा पनिशमेंट ऑफ ऑफेन्स कमिटेड विदिन इंडिया बद्दल बोलतोय. सो विदिन इंडिया म्हणजे इथे सरळ सरळ सांगितलं की इंडियामध्ये जे काही ऑफेन्सेस कमिट करतात तुम्ही त्याबद्दल तुम्हाला इथे पनिशमेंट होणार आहे. सो सेकंड मध्ये सांगितलं पनिशमेंट ऑफेन्स कमिटेड बियॉन्ड बट विच बाय लॉ मे बी ट्रायड विदिन इंडिया. याला एक्स्ट्रा टेरिटोरियल ऑफेन्सेस म्हणतो आपण आणि याला इंट्रा टेरिटोरियल ऑफेन्सेस असं म्हणतो. सो इथे एक्स्ट्रा आणि इंट्रा टेरिटोरियल जे ऑफेन्सेस आहेत आपले, तर इथे आपल्याला त्यानुसार आपल्याला इथे काय करता येणार आहे, या सेक्शनला आठवण ठेवायचं फक्त की हे इंट्रा टेरिटोरियल आणि ह्या एक्स्ट्रा टेरिटोरियल डील करतो आहे. कमिटेड बियॉन्ड इंडिया, इंडियाच्या बाहेर जे ऑफेन्सेस होतात त्याबद्दल इथे डील करतं. यामध्ये तुम्हाला इतकं काहीही विचारल्या जाणार नाही. बरं, क्राऊन वर्सेस सिसॉफ एक केस लॉ आहे, तर ती या सेक्शन 2शी डील ती करते. क्राऊन वर्सेस सिसॉफ जे की ऑफेन्सेस आहे एक्स्ट्रा आणि इंट्रा टेरिटोरियल, ती थोडी याच्यामध्ये डील करते. बाकी दुसरं इथे काही नाही आहे. सर्वंट ऑफ गव्हर्नमेंट, सरळ आपण इथे एक्सटेन्शन ऑफ कोर्ट टू द एक्स्ट्रा टेरिटोरियल ऑफेन्सेसमध्ये काही पॉईंट्स दिलेले सेक्शन 4 मध्ये. तर सेक्शन 4 मध्ये दिलं आहे की जे कोणीही एक सिटीजन आहे तो जो सिटीजन असेल प्लेस विदाऊट बियॉन्ड इंडियाचा असेल आणि इथे येऊन क्राईम करत असेल तर त्याचं ही ट्रायल इथे चालणार आहे. त्याच्यानंतर एअरक्राफ्ट असेल, ठीक आहे की नाही, एअरक्राफ्ट आहे जी की इंडियन रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार रजिस्टर्ड आहे ते, तर तेही इथे इंडियन रजिस्टर आहे आणि तिथे ऑफेन्स घडला तर ते इंडियाचं ट्रायल आहे असं म्हटलं जाणार आहे. त्यातनं कुठल्याही कम्प्युटर रिसोर्सेसनी तुम्ही इथे जर ऑफेन्स कमिट करत आहात तर डेफिनेटली इथे तुमचा ऑफेन्स जो कमिट करताय तुम्ही तर डेफिनेटली हा इंडियन ट्रायलनुसारच इथे चालणार आहे असं सांगण्यात येत आहे. त्यानंतर सेक्शन 40 मध्ये सर्वंट ऑफ गव्हर्नमेंट आहे. तर सेक्शन 40 मध्ये सर्वंट ऑफ गव्हर्नमेंट आहे हेही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात तुम्हाला इथे सर्वंट ऑफ गव्हर्नमेंट कोण असतो, तर सर्वंट ऑफ गव्हर्नमेंट जो कोणीही ऑफिसर असतो, सर्वंट जो आहे तुमचा ऑफिसर आहे तो कंटिन्यूड इन द एम्प्लॉय अंडर द इंडियन गव्हर्नमेंट असतो. सो कंटिन्यू अपॉइंटेड और एम्प्लॉयड अंडर द अथॉरिटी ऑफ गव्हर्नमेंट. तर तुम्हाला इथे 3 शब्द लक्षात ठेवायचे आहे. कंटिन्यू, अपॉइंटेड अँड एम्प्लॉईड हे 3 शब्द लक्षात ठेवायचे. तर 3 शब्दामध्ये तुम्ही इथे डायरेक्टली कोण आहे सर्वंट ऑफ गव्हर्नमेंट याला तुम्ही चांगल्या प्रकारे MCQ सोडवू शकतात. त्याच्यानंतर जजमध्ये म्हटलेलं आहे जे की आपल्याला 19 मध्ये डेफिनेशन दिली आहे जजची. सो जज म्हणजे कोण, तर 19 मध्ये जज आहे हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आणि जज म्हणजे कोण की ज्याला पॉवर एम्पॉवर्ड केलेल्या लिगल प्रोसिडिंग चालवण्याचे, सिव्हिल वेदर क्रिमिनल मॅटर आणि डिफिनाइट जजमेंट. एक तर पर्टिक्युलरली जजमेंट तुम्हाला इथे त्यांनी द्यायचं आहे तोच जजमेंट. पण असा जज ज्याच्या मॅटरवर अपील होणार नाही, तर असं तर होऊ शकत नाही. मॅटरवर अपील तर होते, पण जेव्हाही मॅटरवर अपील होईल तेव्हा त्या मॅटरचा पर्टिक्युलर जज जो आहे तो चेंज होत असतो. म्हणून त्याला त्या प्रकारच्या मॅटरचा जो जज आहे त्याला आपण इथे जज म्हणत नाही. जर या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायचं असेल तर IPC लेक्चर सिरीज जी आहे माझी ती हिंदीत नाही, पण आपल्याला सगळ्यांना हिंदी लँग्वेज ही कळते, तर आपण तिथे जाऊन माझे हे लेक्चर्स बघू शकतात. इथे फक्त मी तुम्हाला कुठले सेक्शन्स येणार आहे, कुठल्या सेक्शनचं रिव्हिजन करायचं त्याबद्दल थोडी माहिती देत आहे. कोर्ट ऑफ जस्टिस. कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये एकच शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा की अलोन. ओके, सो अलोन मीन्स व्हॉट, तर जेव्हाही कोर्ट ऑफ जस्टिस म्हटलं जातं तर त्या कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये जज जे इम्पॉवर्ड केलेला जज आहे तो ज्युडिशियली अलोन काम करतो. ज्युडिशियली अलोन जर काम करत असेल तर त्याला आपण कोर्ट ऑफ जस्टिस म्हणतो. तोच जज जर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करत असेल तर त्याला कोर्ट ऑफ जस्टिस आपण म्हणत नाही. आणि ही 20 मध्ये डेफिनेशन दिली ही लक्षात ठेवणं गरजेचं. पब्लिक सर्वंट हा जो सेक्शन आहे तो खूप मोठा आहे आणि यामधनं प्रश्न असाही येऊ शकतो की पब्लिक सर्वंट कोण आहे एक्सेट्रा. सो पब्लिक सर्वंट जे आहे ते जे आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे ऑफिसर्स आहेत, ते जज आहे, जजमध्ये आपण कोर्टातनं पाठवले, कमिशनर आहे, रिसिव्हर आहे ज्यांना एक ऑथेंटिकेशन एव्हिडन्स आणण्यासाठी आपण पाठवतो किंवा ते वर्क करतात, बेलीफ आहे, एनी ज्युरीमॅन, असेसर आहे जजला मदत करणारे. पब्लिक सर्वंट जे आहे ते आर्बिट्रेटर आहे, पर्सन होल्ड ऑफिस व्हर्च्यू विच एम्पॉवर्ड टू कीप अ पर्सन कन्फाइनमेंट. जो कोणी कन्फाइनमेंट करून ठेवतो तिथे पोलीस ऑफिसर किंवा पोलीस इन्चार्ज असतो.
हाही एक पब्लिक सर्वंट असतो. नंतर इलेक्शन कमिशनरचे जे मेंबर्स आहेत आणि अथॉरिटी आहेत त्यांनाही पब्लिक सर्वंट म्हणतो. किंवा ज्या पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीला जो की अपॉइंटेड बाय दी गव्हर्नमेंट नाही आहे, पण तिथे त्याला पब्लिक पर्पजसाठी अपॉइंट केलेला आहे, लाईक ट्रॅफिक पोलीस असो किंवा ह्या सगळे जे पब्लिक सर्वंट आहेत ते तुम्हाला रीड करणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये इथे आपण शॉर्टच जाऊ शकतो. 21 जो सेक्शन आहे हाही IPC सिरीजमध्ये हिंदीमध्ये तुम्हाला मिळेल. जर कन्सेप्ट क्लीन असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता. त्यानंतर मूवेबल प्रॉपर्टी. व्हॉट इज मूवेबल प्रॉपर्टी? आता ही इतकं महत्त्वाचं नाही आहे, बिकॉज हे आपल्याला TP वगैरे सिव्हिल लॉमधून तुम्हाला तो प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर मूवेबल प्रॉपर्टी नंतर आपल्याकडे हे जरी महत्त्वाचं नसेल तरी आपल्याकडे हा जो पॉईंट आहे हा महत्त्वाचा नाही आहे 22. सो दुसरा जो पॉईंट आहे आपल्याकडे रॉंगफुल गेन. ओके, सो रॉंगफुल गेन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, रॉंगफुल लॉस आणि रॉंगफुल गेन दोन्हीही तुम्हाला 23 या सेक्शनमध्ये दिलेले आहे. आणि 23 या सेक्शनमध्ये देऊन ते सांगतात की व्हॉट इज अ रॉंगफुल गेन और व्हॉट इज अ रॉंगफुल लॉस. तुम्हाला या पूर्ण सेक्शनमध्ये 4 शब्द इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जो कोणीही गेन करतो तो अनलॉफुली गेन करत आहे, आणि अनलॉफुली गेन करून काय होतो, जो की अनलॉफुली गेन करतो तो लिगली एंटायटल नाही आहे. आणि रॉंगफुल लॉसमध्ये सांगितलं ते की जो कोणालाही लॉस होतो त्याला अनलॉफुल मीन्सनी तुम्ही लॉस करत आहे आणि तो लिगली एंटायटल आहे. ओके, लिगली एंटायटल असताना तुम्ही त्याला लॉस करत आहात, तर दिस इज रॉंगफुल गेन अँड रॉंगफुल लॉस. सेकंडमध्ये जर गेनिंग रॉंगफुली लॉसिंग रॉंगफुली जर तुम्हाला विचारण्यात आलं तर त्याच्यामध्ये 4 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. कुठले कुठले शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे तर बघूया इथे. सो इथे गेनिंग पर्सन जेव्हा रॉंगफुली गेन करतो तो कुणाला तरी तो केप्ट आउट करतो प्रॉपर्टीमधनं. ठीक आहे की नाही, जो गेन करतो तो केप्ट आउट करतो, ज्याला एंटायटल आहे तो, आणि डिप्राईव्ह करतो, वंचित ठेवतो तो प्रॉपर्टीपासून. ठीक आहे की नाही, डिप्राईव्हही करतो. तुम्ही बेअर ॲक्टमध्ये जर बेअर ॲक्ट ओपन करून बसत असाल तर हे खूप चांगलं राहील, कारण तुम्हाला नोट करून घेता येईल तिथे कुठले कुठले सेक्शन इम्पॉर्टंट आहे आणि कुठले नाही. तर व्हिडिओ सुरूच करू नका जर तुम्ही बेअर ॲक्ट ओपन केलं नसेल तर. आधी बेअर ॲक्ट ओपन करा, नंतर मग व्हिडिओ पाहायला सुरुवात करा. सो जो कोणीही पर्सन इथे कोणाला बाहेर काढतो, डिप्राईव्ह करतो, तो पर्सन जो आहे इथे रॉंगफुल गेन करतो. आणि रॉंगफुल लॉस, ज्यालाही रॉंगफुल लॉस होतो तो जो पर्सन आहे तो डिप्राईव्ह होतो प्रॉपर्टीमधनं आणि केप्ट आउट होतो. अशा प्रकारे इथे आणि हा जो रॉंगफुल गेन करणार आहे हा काहीतरी ॲक्वायर्ड करतो इथे. ठीक आहे की नाही, आणि रॉंगफुली ॲक्वायर्ड करतो आणि रॉंगफुल दुसऱ्या पर्सनला इथे रिटेन करून ठेवतो त्याची प्रॉपर्टी. रॉंगफुलीचे ॲक्वायर करतो, रिटेन करतो, आणि ज्याला रॉंगफुल लॉस होता त्याला केप्ट आउट आणि डिप्राईव्ह करतो, प्रॉपर्टीपासून वंचित करतो. 24 मध्ये डिशऑनेस्टली दिलंय की जे कोणीही ज्याचे इंटेन्शन जे आहे कॉझिंग रॉंगफुल गेन करण्याचं, कॉझिंग रॉंगफुल लॉस करण्याचं आहे तर त्याला आपण डिशऑनेस्टली म्हणतो. 24 मध्ये डिशऑनेस्टली दिले, हे तुम्हाला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. 25 मध्ये फ्रॉड्युलंटली दिलेलं आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. हे सेक्शन्स तुम्हाला लक्षात असणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, त्यानंतर समोर येऊया आपण. समोर काय म्हटलेलं आहे, समोरचे जे सेक्शन्स आहेत ते कशाशी डील करतात आहेत. ओके, तर प्रॉपर्टी इन पोजेशन ऑफ वाईफ, क्लर्क और सर्वंट हा इतका सेक्शन महत्त्वाचा नाही आहे, त्यामुळे इथं तुम्ही इथे स्किप करू शकता. त्यानंतर काउंटर फिट आहे, तर काउंटर फिट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, सो व्हॉट इज अ काउंटर फिट? सो काउंटर फिट हा सेक्शन जो आहे 28 आहे. हा सेक्शन तुम्हाला 28 लक्षात ठेवणं गरजेचं तर आहेच. त्यानंतर काउंटर फिट म्हणजे काय, तर कोणीही रिसेंबल करतो असं अनादर थिंगला, इंटेंडिंग बाय मीन्स ऑफ रिसेंबलन्स, प्रॅक्टिस डिसेप्शन, धोका देण्याचं तुमचं इंटेन्शन आहे. तुम्ही माझ्यासारखीच पोयम तयार करताय आणि दुसऱ्याला सांगतायत की मी तयार केली, तर तुम्ही रिसेंबल करताय, मॅच करत आहात. आणि एक्झॅक्टली मॅच इथे करणं गरजेचं नाही आहे. थोडंफार जरी मॅच केलं आणि माझे जे आयडियाज तुम्ही चोरत असाल तर तुम्हाला इथे काउंटर फिट केलं कुठल्याही वस्तूचं, पैशांचं असं म्हटलं जाणार आहे. आणि इथे जोपर्यंत तुम्ही कोर्टामध्ये प्रूव्ह करणार नाही की हे जे आहे ते काउंटर फिट नाही आहे, तो कोर्ट इथे शाल प्रिझ्युम करून घेणार आहे की यांनी ही जी वस्तू बनवली, माझी एक वस्तू ए आहे, तुमची एक वस्तू ए आहे, तर तुम्ही जर ए नावाची माझी पाहून जर वस्तू बनवली असेल तशी, तर डेफिनेटली तुम्ही मला काउंटर फिट करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही मला डिसिव्ह, धोका देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो डॉक्युमेंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. 29 सेक्शन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो डॉक्युमेंटमध्ये म्हटलं आहे जेव्हाही कुठले वर्ड आहे ते डॉक्युमेंट आहे ते तर त्याच्यावर कुठल्याही सबस्टन्सवर तुम्ही काही लिहिलेलं आहे, बाय लेटर, फिगर, मार्क और अदर मोर दॅन वन ऑफ दज मीन्स बाय लेटर, ठीक आहे की नाही, लेटर, फिगर, मार्क्स या कुठल्याही गोष्टी जर तुम्ही इथे काही लिहित असाल तर तुम्हाला इथे काय हो, डायरेक्टली तुम्ही इथे
जे काय आहे ते काउंटर डॉक्युमेंट जे त्याला म्हटले, कुठल्याही सबस्टन्सवर लिहा, मॅटर करणार नाही. कुठल्याही सबस्टन्सवर लिहा, म्हणजे तुम्ही दगडावर लिहू शकता, तुम्ही ताम्रपत्रावर लिहू शकता, तुम्ही कॅरिकेचर काढू शकता, तुम्ही पेंटिंग काढू शकता, कुठेही लिहा. जर त्याचा काही इंटेन्शन, मिनिंग तुमचा पर्टिक्युलरली यूज करण्याचं असेल, इंटेन्शन होतं लिहिताना तुमचं, तर त्याला डॉक्युमेंट बनता येईल. बॅक चेकवर तुम्ही सही करा. व्हॅल्युएबल सिक्युरिटी, कुठले मार्क्स असतील तुमचे, कुठल्याही याला डॉक्युमेंट बनता येईल. हे तुम्ही इथे वाचू शकता. प्रॉपरली डॉक्युमेंट करणं गरजेचं आहे. इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट करणं तुम्हाला अजिबात गरजेचं नाही, पण सेक्शन 29A मध्ये इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स डील करताय, हे मात्र तुम्हाला इतकं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर समोर येऊया आता व्हॅल्युएबल सिक्युरिटी. व्हॅल्युएबल सिक्युरिटी महत्त्वाची. व्हॅल्युएबल सिक्युरिटी 30 मध्ये दिली आहे. व्हॅल्युएबल सिक्युरिटीमध्ये काय सांगितलेलं आहे? सो व्हॅल्युएबल सिक्युरिटीमध्ये सांगतायत ते की जे कुठलीही व्हॅल्युएबल सिक्युरिटी आहे, जे की तुम्ही एक डिनोट करता, एक व्हॅल्युएबल डिनोट डॉक्युमेंट इन्स्ट्रुमेंट तयार करता, त्या डॉक्युमेंट इन्स्ट्रुमेंटवर फक्त तुम्ही एकमेकांचे राईटच लिहित नाही, तर लायबिलिटी पण लिहिता. मग क्रिएट करून त्याच्यावर एक्सटेंड डेट, ती लायबिलिटी वाढवूही शकता, तुम्ही राईट्स वाढवू पण शकता, ट्रान्सफरही करू शकता. तुम्ही मला काहीतरी राईट्स दिले, मी गिफ्ट बाय द वे ऑफ गिफ्ट, बाय द वे ऑफ कुठल्याही एलिनेशननी मी ते ट्रान्सफरही करू शकते. रेस्ट्रिक्शन, मी कोणाला त्या डॉक्युमेंटवर रेस्ट्रिक्शनही लावू शकते, जसं की आपण टीपी मध्ये पाहतो, तुम्ही माझी लँड यूज करू शकता पण 18 वर्षापर्यंत करू शकता, त्यानंतर नाही, अशा प्रकारे लाईक दॅट. सो 30 मध्येही इथे तसं सांगितलेलं आहे. त्यानंतर विल मध्ये तुम्हाला काहीही विचारणार नाही आणि विल हा सेक्शन तुम्हाला विचारणारही नाही. त्यानंतर आपण सेकंड सेक्शनकडे जाऊया, जो की आहे 32 मध्येही काही विचारणार नाही. ऍक्ट आणि ओमिशन 33 मध्ये हे लक्षात ठेवलं तर गरजेचं आहे, पण विचारणार नाही. हा सेक्शन तुम्हाला आवश्यक नाही. त्यानंतर 34 ऍक्ट डन बाय सेव्हरल पर्सन इन फर्दरन्स ऑफ द कॉमन इंटेन्शन. हा जो आहे 34 खूप महत्त्वाचा आहे. याला 149शीही आपण कनेक्ट करू शकतो. सिमिलर इंटेन्शन, मग वेकॅरियस लायबिलिटी, हे सगळं आहे. पण इथे 34 मध्ये प्रिलिम्समध्ये जर विचारत असेल तर 34 कधी लागणार आहे, तर इथे एक इलुस्ट्रेशनही देऊ शकतो तुम्हाला. ABC कमिटेड रॉबरी, ठीक आहे, विथ द सेम इंटेन्शन्स एक्सेट्रा एक्सेट्रा, आणि कोण लायबल आहे आणि कोण लायबल नाही, तर इच अँड एव्हरी पर्सन इथे लायबल आहे, अशा प्रकारचे इलुस्ट्रेशन येऊ शकतात. यासाठी तुमची 34ची कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. इथे इंटेन्शन दिलेलं आहे, ऑब्जेक्ट बद्दल काहीही म्हटलेलं नाही आहे. सो इथे इंटेन्शनच आपल्याला महत्त्वाचं आहे. 35 मध्ये वेन सच ॲन ॲक्ट इज अ क्रिमिनल बाय रिझन ऑफ इट्स बिंग डन विथ द क्रिमिनल नॉलेज ऑर इंटेन्शन. जेव्हाही कोणी क्रिमिनल बाय रिझन क्रिमिनल ॲक्ट बनतोय, तर त्या गोष्टीचं त्याला नॉलेजही असलं पाहिजे आणि इंटेन्शनही असलं पाहिजे, ठीक आहे. पण ऑर म्हटलंय इथे, ऑर म्हटलंय, मग तुमचं इंटेन्शन नव्हतं कुठलाही ऑफेन्स करण्याचं, पण तुम्हाला नॉलेज जरी असलं तरी तो तुम्ही ऑफेन्स केला असंच म्हटलं जाणार आहे. मला इंटेन्शन नव्हतं, पण मी काय केलं इथे की मला नॉलेज आहे की मी तुम्हाला जर लोखंडी रॉडनी मारलं तर तुमचा मृत्यू होऊ शकतो किंवा तुम्हाला ग्रीवस हर्ट होऊ शकतं. सो माझं इंटेन्शन नव्हतं तरी मला नॉलेज होतं आणि मी ते ॲक्ट केला, तर मी क्राईम केला असंच म्हटलं जाणार आहे अकॉर्डिंग टू द सेक्शन 35. 36 मध्ये इफेक्ट कॉज्ड पार्टली बाय ऍक्ट अँड पार्टली बाय ओमिशन. पार्टली बाय ऍक्ट आणि पार्टली बाय ओमिशन. सो याच्यामध्ये म्हटलं आहे की 36 मध्ये पार्टली बाय ऍक्ट अँड पार्टली बाय ओमिशन, की हे सेक्शन तुम्हाला डायरेक्टली विचारतील किंवा मग याच्यातनं इलुस्ट्रेशन देऊन तुम्हाला हे विचारू शकतात की पार्टली बाय ऍक्ट केलाय, पार्टली बाय ओमिशन केलं. एकाने एकदा त्याला मारलं आहे आणि एक दिवस उपाशी ठेवलाय, दुसऱ्या दिवशी पुन्हा मारलंय, तिसऱ्या दिवशी उपाशी ठेवलाय. एक तुम्ही काय करता, ओमिशन करता. ओमिशन म्हणजे त्याला खायला न देणे, काहीही ऍक्ट न करता, हात न लावता, फिजिकली खायला न देणे, हे ओमिशन आहे. आणि त्यातल्या त्यात मारणे हा ऍक्ट आहे, म्हणजे पार्टली ऍक्ट करताय, पार्टली ओमिशन करत आहे. आणि मग त्यांनी काय केलं, तर त्यांनी मर्डर केलं असंच म्हटलं जाणार आहे ते. आणि 36ला तुम्ही पार्टली ऍक्ट आणि पार्टली ओमिशन असं लक्षात ठेवू शकता. इलुस्ट्रेशन आलं तर ॲट दी एंड जो क्राईम कमिट होतोय त्याला दोन्ही प्रकारे पार्टली ऍक्ट आणि पार्टली ओमिशन तुमचे लागू राहणार आहे. 37 मध्ये कोऑपरेशन बाय डुईंग वन ऑफ सेव्हरल ऍक्ट कॉन्स्टिट्युटिंग अन ऑफेन्स. इथे कोऑपरेशन बद्दल बोलत आहे तिथे की 2 आणि 2 अधिक ऍक्ट जे आहे ते कॉपरेट होतात एकमेकांना आणि कॉन्स्टिट्युटिंग ऑफेन्स होतं. हा सेक्शन इतका तुम्हाला महत्त्वाचा नाही आहे. 38 पर्सन कन्सर्न इन अ क्रिमिनल ऍक्ट मे बी गिल्टी ऑफ ए डिफरंट ऑफेन्स. डेफिनेटली डिफरंट ऍक्ट केले आहे तुम्ही, डिफरंट ऑफेन्सेसमध्येही तुम्ही लायबल राहू शकता. हाही तुम्हाला सेक्शन तितका महत्त्वाचा नाही आहे. व्हॉलंटरीली महत्त्वाचं नाही आहे, पण व्हॉलंटरीवर होऊ शकतं की इथे या सेक्शनमधून काहीही विचारणार नाही, पण व्हॉलंटरी कशाला म्हणतात हे तुम्हाला विचारू शकतात. त्याच्यासाठी तुमची कन्सेप्ट क्लिअर असणं व्हॉलंटरीची गरजेचं आहे. 43 मध्ये इल्लीगल, लिगली बाउंड टू डू. ओके, इल्लीगल कशाला म्हणायचं आपण 43 मध्ये,
आणि लिगली बाउंड टू डू कशाला म्हणायचं, तर हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. सो इथे म्हटलंय की जो कोणीही पर्सन जो कोणीही ऑफेन्स करतो ते जे की प्रोहिबिशन दिलेलं आहे, लॉ म्हणतो प्रोहिबिट करतोय तुमचा लॉ की इथे कुठल्याही प्रकारे तुम्हाला हे ऍक्ट करायचा नाही आहे, हा काय आहे इल्लिगल आहे. मग जिथेही कुठे लॉ प्रोहिबिट करताय आणि तुम्ही तो ऍक्ट करता दॅट इज इल्लिगल. आणि कायद्यानेच तुम्हाला काय केलं, बाउंड केलाय, ठीक आहे की नाही, लिगली बाउंड टू डू. तुम्ही एखादी गोष्ट लिगली बाउंड टू डू आहेत करायला, पण तुम्ही ते करत नाही आहात आणि त्याच्यामुळेही हा इल्लिगलचा इफेक्ट येत असेल तर त्याला आपण इल्लिगली व लिगली बाउंड टू डू असं म्हणतो. यामध्ये 3 ग्राउंड येतात तुमचे. एक तर प्रोहिबिट बाय लॉ केलं असेल, फर्निश अ ग्राउंड फॉर द सिव्हिल ऍक्शन, किंवा मग असं काही करत आहात तुम्ही लिगली बाउंड टू डू आहात किंवा नाही आहात आणि असं काही करतात त्यांनी सिव्हिल ऍक्शन घेण्यासाठी समोरच्या पार्टीला इथे राईट क्रिएट झालेला आहे, त्यालाही आपण इल्लिगलच म्हणतो. ओके, मी डॉक्युमेंट कुठेतरी फ्रेम केले आणि ते डॉक्युमेंट इल्लिगल आहे किंवा खोटारडे आहे, तर इथे डायरेक्टली मी काय सिव्हिल ऍक्शन घेण्यासाठी माझ्या अगेन्स्ट इथे कोणाला तरी मी चान्स देते आहे. सो इंजुरीमध्ये 44 खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला इंजुरीची डेफिनेशन येऊ शकते आणि इंजुरीची डेफिनेशन खूप सोपी आहे. त्याच्यामध्ये सरळ सरळ म्हटलं की जो कोणीही पर्सन इल्लिगली कॉस्ट करतो कुठल्याही पर्सनच्या बॉडीला, माइंड, रेप्युटेशनला किंवा प्रॉपर्टीला, बॉडी, प्रॉपर्टी आणि रेप्युटेशन हे तिन्हीही इथे त्यांनी डील केले, त्याला आपण इंजुरी म्हणतो. आपल्याला हर्टला मात्र इथे थोडंसं वेगळं ठेवायचं. हर्ट आपण इथे म्हणू शकत नाही. हर्ट हा फिजिकली हर्ट असतो. इथे जे आहे तुम्हाला इंजुरी तुमच्या बॉडीला जरी कोणी दुखापत केली तर ती इंजुरी आहे. तुमच्या रेप्युटेशन आणि तुमच्या जे मेंटल हेल्थ किंवा कुठल्याही प्रकारे तुम्हाला इथे जर इंजुरी केली तर ती इंजुरी आहे. ओथ जी काही ऑथॉरिटीकडे आपण ओथ घेतो, तो ओथ जर शब्द आला तर 51 आहे, तर 51 हा शुभ शब्द असतो आपला. नेहमी मंदिरात जाऊन आपण 51 पेढे वगैरे वाटतो, अशा प्रकारे तो ओथ आपण 51 मध्ये घेतो. इतकंच लक्षात ठेवायचं, बाकी याच्यामध्ये काहीही विचारणार नाही. ओके, गुड फेथ सेक्शन 52 इज मोस्ट इम्पॉर्टंट. गुड फेथमध्ये 2 शब्द दिले आहेत तुम्हाला. गुड फेथ म्हणजे मी चांगल्या प्रकारे काम केलं असा अर्थ याचा होत नाही. तुम्ही केअर, काळजी घेऊन आणि अटेन्शन घेऊन तुम्ही काम केलं असेल तर त्याला गुड फेथ म्हणण्यात येतं. जसं की एक डॉक्टर आहे, डॉक्टर म्हणतो की मी ऑपरेशन तर पेशंटचा गुड फेथ केलं होतं, पण माझ्याच्याने आता त्याची डेथ झालेली आहे. तर गुड फेथ म्हणजे डॉक्टरनी केअर आणि अटेन्शन घेतलं होतं का, तरच त्याला गुड फेथ मध्ये म्हणता येईल, अदरवाईज नॉट. हार्बर इज मोस्ट इम्पॉर्टंट. हार्बर कशामध्ये दिले, हार्बर एक पर्सन दुसऱ्या पर्सनला हार्बर करतो, एक पर्सन अक्यूज आणि ऑफेंडरला हार्बर करतो, हे कधी म्हटलं जाणार आहे, तर 52A मध्ये सांगितलंय की हार्बर कधी म्हटलं जाईल, तर कोणीही पर्सन जो कोणीही ऑफेन्स कमिट करून येतो तो मदत करतो, त्याला असिस्ट करतो, एड करतो, फूड देतो, पाणी देतो, क्लॉथ देतो किंवा हत्यार पुरवतो किंवा एखादा फोनवरून फोन करायला अथॉरिटी देत असेल, राहायला जागा देत असेल, तर अशा प्रकारचं याला हार्बर म्हणण्यात येतं. पनिशमेंट किती प्रकारच्या IPC मध्ये, तर इथे लाईफ इम्प्रिझरमेंट आहे, डेथ आहे, फाईन आहे, फोरफिचर. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची पनिशमेंट नाही आहे. आणि जी इम्प्रिझरमेंट आहे ती 2 प्रकारची असते, एक सिम्पल आणि इम्प्रिझरमेंट, आणि ही जी आहे ती रिगरस इम्प्रिझरमेंट. आणि इम्प्रिझरमेंट ऑफ लाईफ जी आहे ती ऑलवेज रिगरसच असते, हे तुम्हाला लक्षात ठेवण्याचं आहे. त्यानंतर 54 कम्युटेशन्स ऑफ ए सेंटेन्स ऑफ ए डेथ. 54 मध्ये तुम्हाला 2-3 गोष्टी लक्षात ठेवायचे. कम्युटेशन ऑफ ए सेंटेन्स ऑफ ए डेथ. तर कम्युटेशन ऑफ सेंटेन्स ऑफ डेथ काय आहे तुमचं, सो इथे कम्युटेशन ऑफ सेंटेन्स ऑफ डेथमध्ये कम्यूट करत आहे सेंटेन्स ऑफ डेथ, ते इथे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटचा रोल आहे. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे जर स्टेटचं मॅटर असेल तर स्टेट करेल कम्यूट, आणि सेंट्रलचं असेल तर सेंट्रल कम्यूट करेल. तर इथे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट तुमची कम्युटेशन ऑफ सेंटेन्स कमी करत आहे. आणि डेथची सेंटेन्स आहे ही कुठल्याही प्रकारच्या दुसऱ्या सेंटेन्समध्ये इथे तब्दील करू शकते विदाउट द कन्सेंट ऑफ द ऑफेंडर. ह्या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 55 कम्युटेशन ऑफ सेंटेन्स ऑफ इम्प्रिझरमेंट फॉर लाईफ. इम्प्रिझरमेंट ऑफ लाईफ असेल आणि त्याला जर कम्यूट करायचं असेल तर इथे तेच अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट विदाउट द ऑफेंडर कन्सेंट इथे करू शकतं. आणि ही जी तुमची आहे जी काही कम्युटेशनची सेंटेन्स जी आहे तर तिथे अशा प्रकारे कम्यूट केल्या जाणार आहे, जी की तिथे सेक्शनमध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली मेन्शन केलं आहे किती प्रकार. आता इथे कम्युटेशन सेंटेन्स जे आहे ते 14 वर्षाच्या वर देऊ शकत नाही वगैरे असे प्रोव्हिजन्स आहे. तर 14 वर्षाच्या वर कम्युटेशन सेंटेन्स गव्हर्नमेंट अवॉर्ड करू शकत नाही. म्हणजे तुम्ही 20 वर्ष जेलमध्ये काढलात किंवा 14 वर्ष जेलमध्ये काढलात, त्याच्यानंतर तुम्हाला 14 वर्ष, एकतर गव्हर्नमेंट म्हणेल तुम्ही 1 वर्ष राहा, 2 वर्ष राहा आणि 13 वर्ष राहा, पण 14 वर्षाच्या वर इथे गव्हर्नमेंटला अधिकार तुम्हाला ठेवण्याचे नाही आहे जर गव्हर्नमेंट तुम्हाला कम्युटेशन ऑफ सेंटेन्स देत असेल तर. ओके, त्यानंतर फ्रॅक्शन ऑफ ए टर्म ऑफ ए पनिशमेंट हे काहीही महत्त्वाचं नाही आहे. सो त्याच्यानंतर सेंटेन्स मे बी इन द सर्टन केसेस ऑफ इम्प्रिझरमेंट होली ऑर पार्टली रिगरस इन अ सिम्पल. ओके, सो सेंटेन्स जो आहे तुम्हाला देत आहे ते सर्टन केसेसमध्ये इम्प्रिझरमेंट होली ऑर पार्टली रिगरस आणि सिम्पल राहू शकतो. जो काही इम्प्रिझरमेंट आहे तो रिगरस आणि सिम्पल राहू शकतो. अदरवाईज जो काही इम्प्रिझरमेंट ऑफ लाईफ आहे तो डायरेक्टली तुम्हाला
रिगरसच राहणार आहे. अमाऊंट ऑफ ए फाईन. अमाऊंट ऑफ फाईन म्हणजे जे काही तुम्हाला फाईन कोर्ट लावत आहे तो अमाऊंट ऑफ ए फाईन 63 मध्ये मेन्शन केलेला आहे आणि एक्सीड जाता येणार नाही कोर्टाला. कोर्टाच्या मनाने ते कितीही लावू शकतात, पण समजा एखादा ॲटो चालक आहे आणि त्याला 1 लाख रुपये फाईन लावला तर तो भरूच शकणार नाही. तर ते रिझनेबल जे काही सर्कमस्टन्सेस फॅक्ट्स आहेत केसचे त्यानुसार जजला इथे जजनी काय करावं, तुमचं जे आहे तो फाईन लावण्याचा प्रयत्न करावा. एक्सेस पण जाऊ नये, कारण जो भरूच शकत नाही व्यक्ती तेवढा जर फाईन लावत असाल तर तिथे ते भरूच शकणार नाही. 64 मध्ये येऊया सेंटेन्स ऑफ इम्प्रिझनमेंट फॉर नॉन पेमेंट ऑफ फाईन. सो 64 मध्ये सांगितलं की सेंटेन्स जी आहे ते तुमची इथे नॉन पेमेंटसाठी फाईनच्या जी सेंटेन्स दिलेली आहे तर तिथे सेंटेन्स तुम्हाला नॉन पेमेंट ऑफ फाईनसाठी सेंटेन्स मिळणार आहे. सो इथे याही सेक्शनला थोडंसं वाचणं गरजेचं आहे, जे काही 1/4 वगैरे तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे लिमिट आउट टू इम्प्रिझनमेंट ऑफ नॉन पेमेंट ऑफ फाईन हा सेक्शन तुमचा 65चा महत्त्वाचा आहे. सो लिमिट किती आहे, सो इथे म्हटलं आहे की नॉट एक्सीड 1/4 फॉर द टर्म ऑफ इम्प्रिझनमेंट विच इज मॅक्सिमम. ज्या सेक्शनमध्ये ज्या ऑफेन्समध्ये तुम्हाला मॅक्सिमम पनिशमेंट किती दिली आहे तर या मॅक्सिमम पनिशमेंटच्या 1/4 तुम्ही डिफॉल्ट ऑफ फाईनची पनिशमेंट इथे देऊ शकता. ओके, सो इथे डिस्क्रिप्शन दिला इम्प्रिझनमेंट फॉर नॉन पेमेंट ऑफ द फाईनचं. सो जे काही तर हा सेक्शन इतका तुमचा महत्त्वाचा नाही आहे. त्यानंतर येऊया आपण 67 मध्ये imprisonment for non payment of a fine when offense punishable with a fine only. सो इथे फक्त फाईन ओनलीशी जेव्हा तुमचा ऑफेन्स आहे तर इथे जे काय ते नॉट एक्सिडिंग इथे ऍक्च्युली इथे एक स्केल दिलेली आहे तुम्हाला. या स्केलमध्ये सांगितलं आहे की जिथे ऑफेन्स पनिशेबल विथ अ फाईन ओनली आणि इम्प्रिझनमेंट विच कोर्ट इम्पोजेस अ डिफॉल्ट ऑफ ए पेमेंट शाल बी सिम्पल. तर ही जी पनिशमेंट आहे तुमची सिम्पल राहणार आहे. ठीक आहे की नाही. पहिले तर तुमची जी पनिशमेंट आहे ही 67 मधली सिम्पल पनिशमेंट राहणार आहे. तुम्ही जे फाईन पेड केला नाही म्हणून जी सिंपल पनिशमेंट. त्यानंतर इथे म्हटलं आहे द टर्म विच कोर्ट डायरेक्ट द ऑफेंडर टू बी इम्प्रिज इन डिफॉल्ट ऑफ ए पेमेंट ऑफ फाईन शॅल नॉट एक्सीड द फॉलोइंग स्केल. इथे एक स्केल दिली आहे तर त्या स्केलमधून तुम्हाला पनिशमेंट भेटणार आहे. फॉर एनी टर्म नॉट एक्सिडिंग 2 months वेन द अमाऊंट्स ऑफ फाईन शॅल नॉट एक्सीड 50 रुपये. 50 रुपये जर असेल तर कोर्ट तुम्हाला 2 महिन्याच्या वरी ते पनिशमेंट देऊ शकत नाही. त्यानंतर म्हटलं आहे अँड फॉर एनी 2 months वेन द अमाऊंट ऑफ ए फाईन शॅल नॉट एक्सीड 50 रुपीज अँड फॉर एनी टर्म नॉट एक्सिडिंग 4 months वेन द अमाऊंट शॅल नॉट एक्सीड 100 रुपीज. 100 रुपयापर्यंतचा फाईन असेल तर तुम्हाला 4 महिन्यापर्यंत इथे पनिशमेंट कोर्ट देऊ शकतं. त्यानंतर म्हटलं आहे months when the amount shall not exceed 100 rupees and for any terms not exceeding 6 months. आणि 100च्या वर जर तुमचा कितीही फाईन असेल तरी कोर्ट तुम्हाला 6 महिन्याच्या मंथच्या वर इथे पनिशमेंट देऊ शकत नाही. ही तुम्हाला स्केल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मे बी इथे विचारतील. ठीक आहे. सो हा 67 एक तुमचा IMP सेक्शन आहे. ठीक आहे. त्यानंतर सरळ येऊया 68 इम्प्रिझनमेंट टर्मिनेट ऑन पेमेंट ऑफ फाईन. सो इथे जे काही इम्प्रिझनमेंट तुम्ही दिलेली आहे तुम्हाला यानुसार तर इथे जेव्हाही पेमेंट तुम्ही द्याल तेव्हा इथे तुम्हाला सोडून टाकण्यात येणार आहे. त्याच्यानंतर सरळ आपल्याला इथे हे सेक्शन इतके महत्त्वाचे नाही आहेत. मी तिथे मोडत आहे त्या सेक्शनला ते. आणि त्याच्यानंतर फाईन लेवेबल विदिन 6 years हेही सेक्शन इतका तुम्हाला महत्त्वाचा नाही आहे पण तुम्ही वाचू शकता. त्यानंतर पनिशमेंट ऑफ ए पर्सन गिल्टी ऑफ वन ऑफ सेव्हरल ऑफेन्सेस द जजमेंट स्टेटिंग दॅट इट इज डाऊटफुल ऑफ विच. ओके, जर इथे डाऊटफुल असेल की कुठल्याच सेक्शनमधून यांना पनिशमेंट द्यायची तर ज्या सेक्शनमध्ये मिनिमम पनिशमेंट आहे त्या सेक्शननुसारच तुम्हाला सजा होणार आहे. कारण डाऊटफुल असल्यावर कोर्ट मोठी जी पनिशमेंट आहे त्याला हात लावत नाही. सो मिनिमम पनिशमेंट जी असते ती 72 मध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे. ठीक आहे की नाही. जी पनिशमेंट जे पनिष्ड ऑफेन्स लोवेस्ट पनिशमेंट याला म्हणू तर हा 72 मध्ये तुम्हाला लोवेस्ट पनिशमेंट हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. जी काही छोटी पनिशमेंट आहे ते कोर्ट देणार बिकॉज इथे जे आहे ते तुमची पनिशमेंट काय आहे हो डाऊटफुल आहे. त्यानंतर येऊया आपण सॉलिटरी कन्फाइनमेंट. सो व्हॉट इज सॉलिटरी कन्फाइनमेंट? इट इज मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन. आणि प्लीज जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असेल तर IPC माझी जी हिंदी लेक्चर सिरीज आहे तिथे जाऊन सॉलिटरी कन्फाइनमेंट पहा. पण इथेही तुम्हाला स्केल लक्षात ठेवण्या पहिले तर सॉलिटरी कन्फाइनमेंट जी आहे तुमची ही सॉलिटरी कन्फाइनमेंट तुम्हाला 3 महिन्याच्या वर रिगरस सेंटेन्समध्येच दिली जातं. ठीक आहे. जी काही रिगरस तुम्हाला सेंटेन्स दिलेली आहे पहिला पॉईंट सॉलिटरी कन्फाइनमेंटचा की रिगरस सेंटेन्समध्येच सॉलिटरी कन्फाइनमेंट तुम्हाला मिळणार आहे, सिम्पलमध्ये नाही. त्यानंतर म्हटलं आहे की इथे एक तुम्हाला जे काही सॉलिटरी कन्फाइनमेंटमध्ये ठेवलं जातं तर ते सॉलिटरी कन्फाइनमेंट 3 मंथच्या वर दिली जातच नाही. कुठल्याही मॅटरमध्ये 3 मंथ सॉलिटरी कन्फाइनमेंट राहणार आहे. त्यानंतर इथे म्हटलेलं आहे की जी काही सॉलिटरी कन्फाइनमेंट आहे त्याच्यासाठी एक स्केल आम्ही आखून दिली की पोलीस ऑफिसर जो कोणीही इथे असतो तर त्यांनी इथे
बाय द डायरेक्शन ऑफ द कोर्ट कशा प्रकारे सॉलिटरी कन्फाइनमेंट द्यावी. तर जिथेही तुमचं 6 मंथचा इम्प्रिझरमेंट आहे आणि तिथे टाइम नॉट एक्सिडिंग 1 मंथ, तर 6 मंथचं इम्प्रिझरमेंट असेल रिगरस, तर तुम्हाला इथे 1 मंथमध्ये सॉलिटरी कन्फाइनमेंट भेटू शकते आणि तीही तुम्हाला 7 आणि जे काही आहे ते 15-15 दिवसाच्या 14-14 दिवसाच्या गॅपनी तुम्हाला इथे इंटरवलनुसार द्यायची आहे. त्यानंतर म्हटलं एक्सिडिंग 2 मंथ्स असेल, जिथे की तुमचं 6 मंथच्या एक्सिड पनिशमेंट आहे, जिथे 6 मंथच्या वर पनिशमेंट आहे तुमची जी काही रिगरस इम्प्रिझनमेंट आहे, तर तिथे सॉलिटरी कन्फाइनमेंट तुम्हाला 2 महिन्यापर्यंत दिली जाऊ शकते. आणि त्याच्यानंतर तिसरी स्केल जी आहे ते टाइम जे काही आहे ते तुम्ही शाल एक्सिड 1 इयर आहे, 6 महिने आणि 1 इयर असेल तर तिथे एवढी 2 महिने, आणि 1 इयर जर असेल तिथे 1 इयर आणि मोर असेल तर इथे तुम्हाला इथे 1 इयर एक्सिड असेल तर तुम्हाला इथे सॉलिटरी कन्फाइनमेंट 3 महिन्यापर्यंत दिली जाते. ही स्केल तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि 3 महिन्याच्या वर तर सॉलिटरी कन्फाइनमेंट दिली जातच नाही. ओके, सो हा होता तुमचा सेक्शन 72. सेक्शन 72 नंतर 74 मध्ये एक लिमिटेशन्स दिले इथे की जे काय 14 डेजच्या गॅपनी तुम्ही सॉलिटरी कन्फाइनमेंट द्या आणि 7 डेजच्या गॅपनी तुम्ही सॉलिटरी कन्फाइनमेंट द्या. ही कन्सेप्ट फार मोठी आहे, सो मी इथे एवढं एक्सप्लेन करणार नाही तुम्हाला. आता त्यानंतर आपले सेक्शन्स महत्त्वाचे येतात, ते समोर आपले सगळे सेक्शन्स जे आहेत ते 76 नंतरचे समोरचे सेक्शन्स तुम्हाला अत्यंत व्यवस्थित रीड करायचे आहे. सो काय आहेत हे सेक्शन्स बघूया. 76 मध्ये आपल्याला जनरल एक्सेप्शन तिथून सुरू होतं. 76 पासून सगळे सेक्शन इम्पॉर्टंट आहे. 76 ऍक्ट डन बाय अ पर्सन बाउंड ऑर बाय मिस्टेक ऑफ बिलिव्हिंग हिमसेल्फ बाउंड बाय लॉ. तर एखाद्या पर्सनने असा ऍक्ट केला की त्याला वाटलं की मी लॉनुसार इथे करण्यासाठी अथॉरिटी आहे मला आणि कुठल्याही अदर ऑफिसरनी त्याला ती अथॉरिटी दिली आहे आणि बाय मिस्टेकमध्ये तो तसा ऍक्ट करतो, तर याला जनरल एक्सेप्शनमध्ये टाकलं जातं, त्याला कुठलीही पनिशमेंट इथे मिळणार नाही. सो हा सेक्शन जो आहे तुम्ही पाठ करायला पाहिजे. सरळ सरळ एक तर सेक्शन देतील आणि म्हणतील या सेक्शनमध्ये काय आहे ते सांगा, किंवा हेडिंग देतील आणि कुठल्या सेक्शनमध्ये आहे हे सांगा असं तुम्हाला विचारू शकता. सो ऍक्ट डन बाय अ पर्सन बाउंड, इथे तुम्हाला 76 पासून लक्षात ठेवायचं की बाउंड आहे, मिस्टेक झाली, आणि बिलिव्हिंग हिमसेल्फ बाउंड बाय लॉ, अशा प्रकारे हेडिंग तुम्हाला इथे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर 77 मध्ये जाय ऍक्ट ऑफ ए जज व्हेन ऍक्टिंग ज्युडिशियरी. जेव्हाही जज आपल्या डायसवर बसून ऍक्टिंग ज्युडिशियरी चालतो, जजमेंट वगैरे काढतो, कुणाला कन्व्हिक्शन देतो, तर कुणाला कन्व्हिक्शन देणं दिस इज नॉट ऑफेन्स, हे लिगली ते करत आहेत त्यांचं काम आणि ते ऍक्टिंग ॲज अ जज म्हणून करत आहे, पर्सनल दुश्मनी नाही. 78 मध्ये ऍक्ट डन पर्सियन्स टू द जजमेंट ऑर ऑर्डर ऑफ द कोर्ट. ते 78 मध्ये सरळ सरळ सांगते की जो कोणीही ऍक्ट डन करतो ऑन द जजमेंट, म्हणजे एक्झिक्युशन करतो प्रॉपर्टीचं तुमच्या, किंवा जल्लाद जो असेल तो फाशी देतोय, तर ते ऍक्ट डन ऑन द ज्युडिशियरी पर्सन, जे जसं ज्युडिशियरीने सांगितले कोर्टाने ऑर्डर दिले त्याप्रमाणे तो काम करतो, तर त्यांनी फाशी जरी दिली असेल तरी इथे तो ऑफेन्स करत नाहीये, इथे तो बाउंड बाय लॉ आहे. कारण आपल्याकडे 2 प्रकारच्या डेथ आहेत, एक तर कायद्याने होते लॉफुल डेथ ज्याला म्हणतो लॉफुल होमिसाइड, आणि अनलॉफुल होमिसाइड. अनलॉफुल होमिसाइड मीन्स कोणीही कोणाला मारणं, आणि लॉफुल होमिसाइड मीन्स कायद्याने त्या पर्सनला जी काय आहे त्याची डेथ करवणं. सो 79 ऍक्ट डन बाय अ पर्सन जस्टिफाईड ऑर बाय मिस्टेक ऑफ ए फॅक्ट बिलिव्हिंग हिमसेल्फ जस्टिफाईड बाय लॉ. एक ऍक्ट डन करतोय पर्सन आणि जस्टिफाईड आहे तो करण्यासाठी असं त्याला वाटतंय आणि तो करतो आहे, आणि इथे कशासाठी करतो आहे तो ऍक्ट, तर ऍक्ट जो करतो आहे तो, तर इथे सो पर्सन जस्टिफाईड, तो जस्टिफाईड आहे, आणि ऍक्ट बाय मिस्टेक ऑफ ए फॅक्ट बिलिव्हिंग हिमसेल्फ जस्टिफाईड बाय लॉ. त्याला वाटतं की मी बिलीव्ह करतोय की हिमसेल्फ की मी जस्टिफाईड बाय लॉ अनुसार ते करण्यासाठी आहे. सो ह्या सेक्शनच्या पूर्ण हेडिंग्स तुम्हाला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 80 सेक्शन सुद्धा महत्त्वाचं. ऍक्सिडेंट इन डुईंग अ लॉफुल ऍक्ट, ठीक आहे, कोणाला तरी वाचवायला गेला आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला लॉफुल ऍक्ट करताना, तर तेही तुम्हाला जनरल एक्सेप्शनमध्ये तो पनिशमेंट भेटत नाही. ऍक्ट लाईकली टू कॉज हार्म बट डन विदाउट अ क्रिमिनल इंटेंट अँड प्रिव्हेंट अदर हार्म. कुठलेही ऍक्ट करत आहात तुम्ही आणि ते लाईकली टू कॉज हार्म आहे, तुम्हाला माहिती आहे की हार्म होऊ शकतो. मी जर तुम्हाला ट्रकचा ऍक्सिडेंट होत असेल, मी तुम्हाला बाजूला ढकललं असेल, तर डेफिनेटली मला माहिती आहे तुम्हाला पडून तुम्हाला लागू शकतो डोक्याला मार, बट विदाउट क्रिमिनल इंटेन्शन, माझं कुठल्याही प्रकारचं क्रिमिनल इंटेन्शन नाही, अँड प्रिव्हेंट द अदर हार्म, दुसऱ्या हार्मला प्रिव्हेंट करण्यासाठी मी हे करत आहे. ऍक्ट ऑफ ए चाइल्ड अंडर द 7 इयर एज, तर 82 मध्ये जे तर हे आहे डॉली, तर इथे आपण एक चाइल्ड अंडर द 7 इयर एज आहे, तो 7 वर्षाखालील व्यक्ती ज्याने जो ऑफेन्स केला त्याला ऑफेन्स म्हणू नका असं म्हणतात. त्यानंतर ऍक्ट ऑफ ए चाइल्ड अबोव 7 अँड अंडर द 12 इयर्स जो इथे आहे 83 मध्ये, तर 7 इयर ओल्डचा व्यक्ती जो क्राईम करतोय, ऑफेन्स करतोय, तर त्याला ऑफेन्स म्हणू नका हे ऑलरेडी सांगितलं. आणि 12 वर्षाचा जो इमॅच्युअर अंडरस्टँडिंगचा असेल तर त्यांनीही ऑफेन्स केला, त्याला ऑफेन्स म्हणता येणार नाही. पण इथे 12 इयरचं असेल तर ते तिथे डायरेक्टली तुमची मॅच्युरिटी चेक केल्या जाणार आहे.
ऍक्ट ऑफ ए पर्सन अनसाउंड माइंड, इथून अनसाउंड माइंड, जो कोणीही अनसाउंड माइंड आहे त्यांनी ऍक्ट केलेला ऍक्ट हा ऑफेन्स नाही. ॲट द टाइप ऑफ कमिटिंग दॅट ऑफेन्स ही इज अनसाउंड माइंड, सो दिस इज नॉट ऑफेन्स, दिस इज कवर्ड अंडर द जनरल एक्सेप्शन्स. 85 मध्ये सांगता ऍक्ट ऑफ ए पर्सन इनकॅपेबल ऑफ जजमेंट बाय रिझन ऑफ इंटॉक्सिकेशन, कोणालाही इंटॉक्सिकेशन केल्या जाता येते. तर 85, 86 हे इंटॉक्सिकेशनशी डील करतात, पण त्या पर्सनच्या कन्सेंटच्या अगेन्स्ट इंटॉक्सिकेशन केलेलं असावं इतकं लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला. 87 जो आहे तो लाईकली टू कॉज अ डेथ, ग्रीवस हर्ट अँड डन बाय कन्सेंट, हे इतके सेक्शन इतके महत्त्वाचे नाही आहे 87, 88 वगैरे. त्यानंतर सरळ सरळ 89 गुड फेथमध्ये तुम्ही करता, तर हे तुम्हाला मात्र 100पर्यंत सेक्शन्स लक्षात ठेवत असाल तर बेटर राहील, पण हे इतके महत्त्वाचे नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर सरळ सरळ मी 90वर येते. तर 90 आणि 90, द कन्सेंट नोन टू बी गिव्हन अंडर द मिसकन्सेप्शन, कोणीही कन्सेंट देत आहे आणि ते ऑफेन्स घडत आहे तर मिसकन्सेप्शनमध्ये दिली गैरसमजापोटी किंवा कन्सेंट ऑफ द चाइल्ड असेल तर ती कन्सेंट नाही आहे असं म्हटलं जाणार आहे. 91 जे 91 सेक्शन आहे, एक्सक्लुजन ऑफ ऍक्ट विच द ऑफेन्स इंडिपेंडेंटली हार्म कॉज, सो हाही इतका महत्त्वाचा सेक्शन नाही आहे. त्यानंतर आपण सरळ येऊया 99, ओके सॉरी एक मिनटं, 95, 96, 94, ओके. 94 जो होता, 92 गुड फेथमध्ये जो ऍक्ट करताय फॉर द बेनिफिट ऑफ अनदर पर्सन, या सगळ्यासाठी तुमची स्टडी असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण येऊया 93 कम्युनिकेशन मेड इन गुड फेथ, हा जो आहे सेक्शन महत्त्वाचा आहे. जो कोणी गुड फेथमध्ये कम्युनिकेशन करतो, डॉक्टर जर गुड फेथमध्ये कम्युनिकेशन करत असेल आणि तिथे पेशंटची डेथ होत असेल धक्का लागून, तर इथे जे आहे ते डॉक्टरला कुठल्याही प्रकारची लायबिलिटी लागणार नाही आहे. 94 पर्सन इन कंपेल्ड बाय थ्रेट, कुठल्याही पर्सनला तुम्ही थ्रेट धमकीने कंपेल्ड करून तुम्ही ऍक्ट करून घेताय तर डेफिनेटली तर तोही पर्सन जनरल एक्सेप्शनमध्ये येणार आहे. त्यांनी तो इंटेन्शनली केला नाही. स्लाईट हार्म, छोटे छोटे जे आहे स्लाईट हार्म करतात तर तिथेही तुम्हाला इथे पनिशमेंट भेटणार नाही आहे. त्यानंतर 96 आहे राईट टू प्रायव्हेट डिफेन्स, इथनं सुरू होतं आपल्याला. राईट जे काही इथे तुमचं सेक्शन आहे 96 फक्त डील करतोय की राईट टू प्रायव्हेट डिफेन्स, असा एक प्रायव्हेट डिफेन्सचा अधिकार तुम्हाला भेटणार आहे असं इथे 96 मध्ये सांगितलं, बाकी ते काहीही सांगत नाहीत ते. त्याच्यानंतर 97 मध्ये आपण 97 मध्ये सांगतो की राईट ऑफ ए प्रायव्हेट डिफेन्स ऑफ द बॉडी अँड प्रॉपर्टी. 97 पासून बेसिकली राईट टू प्रायव्हेट डिफेन्स जे सेक्शन्स आहेत तुमचे सुरू होत आहे आणि इथे सरळ सरळ म्हटलं की राईट टू प्रायव्हेट डिफेन्स तुम्हाला बॉडी प्रोटेक्ट करण्यासाठी आहे, तुमची प्रॉपर्टी प्रोटेक्ट करण्यासाठी आहे. स्वतःची प्रॉपर्टी, हिमसेल्फ प्रॉपर्टी, तुमची प्रॉपर्टी प्लस दुसऱ्याची प्रॉपर्टी, इथे तुम्हाला जो काही अधिकार आहे प्रोटेक्ट करण्याचा राईट टू प्रायव्हेट डिफेन्स यूज करून. मग ती प्रॉपर्टी जी आहे ती तुमची दुसऱ्याची असो, स्वतःची असो, कोणीही पर्सन रॉबरी, मिसचीफ, क्रिमिनल ट्रेसपासने ते तुमच्या प्रॉपर्टीला धोका पोहोचत आहे तर तुम्ही ते राईट टू प्रायव्हेट डिफेन्स यूज करू शकता. जेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारे स्टेटची मदत मिळत नाही आहे तेव्हा. जर अपॉर्च्युनिटी आहे तुमच्याकडे की आपण स्टेटची मदत घेऊ शकतो, पोलिसांना कॉल करू शकतो, तर तिथे तुम्हाला राईट टू प्रायव्हेट डिफेन्स यूज करता येत नाही. राईट ऑफ ए प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट द ऍक्ट ऑफ ए पर्सन अनसाउंड माइंड, ओके. अगेन्स्ट द ऍक्ट ऑफ ए पर्सन अनसाउंड माइंड, जो कोणी पर्सन अनसाउंड माइंड आहे आणि तुमच्यावर हल्ला करतो तर तुम्ही त्याला काय करायचं, तर तुम्हीही सुद्धा त्याच्यावर जेवढा डिफेन्स योग्य आहे आणि आवश्यक आहे तेवढा डिफेन्स यूज करू शकता. ऑफकोर्स त्यालाही राईट टू प्रायव्हेट डिफेन्स बिकॉज ही इज अनसाउंड माइंड आणि तो यूज करत असेल काही ऑफेन्स तर त्याला तर पनिशमेंट नाही होणार, पण तुम्हालाही होणार नाही बिकॉज तुम्हालाही राईट टू प्रायव्हेट डिफेन्स आहे अगेन्स्ट युअर बॉडी, अगेन्स्ट युअर प्रॉपर्टी. Act against which there is no right of a private defense extent to which right may be exercised, ओके. सो इथे सरळ सरळ सांगतात 99 मध्ये की तुम्हाला इथे 99 मध्ये सांगितलं की जेव्हाही कधी तुम्हाला राईट टू प्रायव्हेट डिफेन्स यूज करायचं, दिस इज द एक्सेप्शन टू द ऑल द राईट टू प्रायव्हेट डिफेन्स, तुम्ही पब्लिक सर्वंटच्या अगेन्स्ट करू शकत नाही वगैरे इथे सरळ सांगितलेलं आहे. 100 मध्ये खूप महत्त्वाचं सेक्शन आहे, वेन द राईट ऑफ ए प्रायव्हेट डिफेन्स ऑफ द बॉडी एक्सटेंड टू द कॉझिंग अ डेथ, ओके. सो एक्सटेंड टू द कॉझिंग अ डेथ, इथे काय म्हटलं आहे की जेव्हा तुम्ही राईट टू प्रायव्हेट डिफेन्स यूज करताना डेथ कधी करू शकता, तर 100 मध्ये काही ऑफेन्सेस सांगितले आहे लाईक द असे प्रकारचे ऑफेन्स आहे की तुम्हाला असं वाटतं की एवढा असॉल्ट होईल की त्यांनी माझी डेथ होऊ शकते, रेप आहे, ॲसिड अटॅक आहे, ठीक आहे की नाही, आणि बाकी किडनॅपिंग, अबडक्शन असे जे तुम्हाला ऑफेन्सेस दिलेले आहेत तर ते ऑफेन्सेस तुमच्यासोबत कमिट होत असेल तर तुम्ही राईट टू प्रायव्हेट डिफेन्समध्ये डेथ कॉज करू शकता असं 100 मध्ये सांगितलेलं आहे. 101 when such right extend to causing any harm other than the death, ओके.
सो इथे 101 थोडा आपल्याला महत्त्वाचा नाही आहे, पण याच्यामध्ये सरळ सांगितलं आहे की कधीपर्यंत तुम्ही हे डेथ करू शकता, व्हॉलंटरी कॉज करू शकता, एक्सेट्रा एक्सेट्रा. 101 आपल्यासाठी इतका महत्त्वाचा नाही, 100 हा महत्त्वाचा आहे. 102 कमेन्समेंट अँड कंटिन्यूअन्स ऑफ द राईट टू प्रायव्हेट डिफेन्स ऑफ द बॉडी. ओके, कधी सुरू होणार आणि कंटिन्यू कितपर्यंत करायचं आहे तुम्हाला. तर कमेन्समेंट कधी होणार, जेव्हा तुमच्या नॉलेजमध्ये आलं की आता आपल्याला कुठलीही हेल्प भेटणार नाही आणि राईट टू प्रायव्हेट डिफेन्स सुरुवात करणं हे गरजेचं आहे, तर डेफिनेटली तुम्ही तिथे कंटिन्यू करा जेव्हाही तुम्हाला कोणी हल्ला करत असेल. आणि कंटिन्यूअस कधीपर्यंत जेव्हा पब्लिक ऑथॉरिटी किंवा कुणाचीही तुम्हाला मदत मिळत नाही किंवा तो पर्सन जो कोणी हे ऑफेन्स करते तो ऑफेन्स करणं बंद करत नाही, तोपर्यंत तुम्ही राईट टू प्रायव्हेट डिफेन्स कमेन्समेंट आणि कंटिन्यूस करू शकता. ओके, अँड द सेकंड इज प्रायव्हेट डिफेन्स ऑफ द प्रॉपर्टी एक्सटेंड टू कॉझिंग अ डेथ. तुमच्या इथे तुम्ही प्रायव्हेट डिफेन्स ऑफ द प्रॉपर्टीला जर डिफेन्स करत आहात तर डेफिनेटली तुम्हाला इथे राईट टू प्रायव्हेट डिफेन्स यूज करता येतो. सो राईट टू प्रायव्हेट डिफेन्स 106 मध्ये सांगितलं की अगेन्स्ट डेडली असॉल्ट वेन द रिस्क हार्म ऑफ इनोसंट पर्सन. तर एक आय थिंक एक राहिला आहे आपला सेक्शन नाही हा, वेन सच राईट टू एक्सटेंड टू कॉझिंग हार्म. 2 सेक्शन राहिले, सॉरी. सो वेन द राईट ऑफ अ प्रायव्हेट डिफेन्स प्रॉपर्टी एक्सटेंड टू कॉझिंग अ डेथ, तर डेफिनेटली जे कोणीही पर्सन तुमच्या प्रॉपर्टीमध्ये हाऊस ब्रेकिंग करतात, रॉबरी करताय, मिसचिव्ह करताय आणि ह्युमन डिलिंगमध्ये असे काही प्रकार कस्टडीमध्ये प्लेसमध्ये तुमच्या रॉबरी आणि डकैती करत आहेत, तर अशा प्रकारे तुमच्या प्रॉपर्टीला इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत असेल तर डेफिनेटली तुम्ही राईट टू प्रायव्हेट डिफेन्समध्ये डेथ करू शकता. वेन यू आर युझिंग द राईट टू प्रायव्हेट डिफेन्स फॉर युअर प्रॉपर्टी, फॉर प्रोटेक्शन ऑफ युअर प्रॉपर्टी. हे झालं तुमचं 103. आणि 104 मध्ये वेन सच अ राईट एक्सटेंड टू कॉझिंग अ हार्म एनी हार्म. तर इथे जे आहे तो तुमचा राईट टू 104 मध्ये ही हेडिंग तुम्ही लक्षात ठेवा, होऊ शकता डायरेक्टली हेडिंगही विचारू शकतात. कॉझिंग हार्म एक्सटेंड कधी करू शकतात, कुठपर्यंत करू शकतात त्याच्याबद्दल तिथे सांगितलं आहे. याच्यासाठी आपल्याला खूप डीप जावे लागेल. मी फक्त तुम्हाला इथे इम्पॉर्टन्स जे सेक्शन्स आहेत तेवढंच इथे सांगते की काय वाचून जायचं आहे आपल्याला. आता 100 पर्यंत जे सेक्शन्स आहेत तुमचे, जे 100 पर्यंत सेक्शन्स असतात ते कुठल्याही ॲक्ट आणि कुठल्याही सेक्शनमधून डीपली विचारले जातात. भरपूर वेळा असं होतं की तिथे 100-50 पर्यंत आपल्याला सेक्शन पार्ट असणं आवश्यक आहे. नंतर मग ते बेसिकली जे अति इम्पॉर्टंट सेक्शन आहेत तेवढेच विचारण्यात येत असतात. सो इथे आपला जो पहिला लेक्चर आहे याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळेच सेक्शन महत्त्वाचे आहे असं तरी मला वाटतं. 105 आणि 106 मध्ये सांगितले कमेन्समेंट अँड कंटिन्यूअस अँड राईट टू प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट डेडली असॉल्ट वेन देर इज अ रिस्क टू हार्म द इनोसंट पर्सन. इनोसंट पर्सनला हार्म होऊ शकते आणि होत आहे हे जरी माहिती असलं पण इथे डेडली असॉल्ट कोणी तुमच्यावर करताय तर तुम्ही राईट टू प्रायव्हेट डिफेन्स यूज करू शकता. सो दिस इज द फर्स्ट लेक्चर ऑफ द रिव्हिजन ऑफ द IPC की कुठले सेक्शन आपल्याला करण्यासारखे आहे आणि कुठले नाही. हे जे सेक्शन आहेत ते आतापर्यंत आपल्याला इथे चांगल्या प्रकारे करणं गरजेचं होते. त्यातल्या त्या जनरल एक्सेप्शनमध्ये तुम्ही इलुस्ट्रेशन्स जे की पहिले 2-3 इलुस्ट्रेशन असतात ते वाचून जाणं गरजेचं आहे. पहिले जिथे 1-2 इलुस्ट्रेशन दिले आहेत तर तेवढे तुम्ही वाचू शकता. यानंतर आता आपण डायरेक्टली दुसऱ्या लेक्चर सिरीजकडे दुसऱ्या व्हिडिओमध्ये वळूया. सो इथे जे आहेत ते एवढे पहिले जे सेक्शन्स आहेत ते सगळेच इम्पॉर्टंट आहे. आता याच्यानंतर जे व्हिडिओ सिरीज होईल आपली त्यानंतर काही मोजकेच सेक्शन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. सो फ्रेंड, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ आणि शेअर करा. सगळे जे MFCचे एक्झाम्स आहेत ते अत्यंत जवळ आलेली आहे, त्यामुळे तुम्ही सगळे व्हिडिओज एकमेकांना शेअर करून मदत करा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.